एक प्रश्न नेहमी पडतो नाही का, की आपल्याला म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीत इतका वेग का हवा असतो. धावण्याच्या शर्यतीपासून ते अंतराळ प्रवासापर्यंत प्रत्येक गोष्टीत सीमा ओलांडण्याची ही जी धडपड आहे ना, ती आपल्या स्वभावातच आहे. आज आपण माणसाच्या याच वेगाच्या वेडाचा प्रवास अनुभवणार आहोत. तर मग काय वाटतं, माणसाने बनवलेली सगळ्यात वेगवान गोष्ट कोणती असेल? एखादी चमकणारी सुपर कार, की एखादं फायटर जेट, की अजूनच काहीतरी वेगळं? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला जमिनीवरून थेट ताऱ्यांच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे. चला तर, आपला प्रवास सुरू होतोय जमिनीवरून, जिथे रस्त्यांवरचे खरे राजे म्हणजे हायपर कार्स वेगाची सगळी गणितच बदलून टाकतायत. आपण आता अशा एका क्लबमध्ये आलो आहोत, 300 मैल प्रति तास क्लब, जिथे इंजिनिअरिंग आणि वेड्याने वेगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. अहो, या फक्त कार नाहीयेत, तर जमिनीवरची रॉकेट्स आहेत. कोएनिग्सेग, यांगवांग आणि SSC टुआटारा यांच्यातली स्पर्धा तर अगदी टोकाची आहे. 1600 ते 3000 ब्रेक हॉर्स पॉवरची प्रचंड ताकद. ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय, तर इंजिनची शुद्ध निव्वळ ताकद. आणि याच ताकदीच्या जोरावर या गाड्या रोज नवीन विक्रम बनवतायत. 310 मैल प्रति तास हा आहे कोएनिग्सेग जेस्को ॲब्सोल्यूटचा अपेक्षित सर्वोच्च वेग. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर जवळपास 500 किलोमीटर प्रति तास. जरा विचार करा, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचं अंतर काही मिनिटात कापलं जाईल. सध्या जमिनीवरच्या वेगासाठी हा एक नवीन बेंचमार्क आहे. पण हा झाला जमिनीवरचा खेळ. जसं आपण जमिनीवरून आकाशात झेप घेतो ना, तसे वेगाचे सगळे नियम, सगळी गणितं पूर्णपणे बदलून जातात. आपल्याला प्रचंड वाटणारा कारचा वेग फायटर जेटच्या वेगापुढे अक्षरशः लहान मुलांचा खेळ वाटू लागतो. ही आहे वेगाच्या विश्वातली एक प्रचंड मोठी झेप. चला आता आकाशात जाऊया. इथे वेग म्हणजे फक्त रोमांच नाहीये, इथे वेग म्हणजे देशाची ताकद. सुपरसॉनिक विमानांच्या जगात वेग म्हणजे संरक्षण. आणि हे आहे आपल्या भारतीय हवाई दलाचं शक्तिशाली विमान सुखोई Su-30 MKI. हे विमान काही रेसिंगसाठी बनलेलं नाहीये, तर आकाशावर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी बनवलंय. याची 2 इंजिन्स आणि ती दिशा बदलण्याची अफलातून क्षमता, ज्याला थ्रस्ट वेक्टरिंग म्हणतात, त्यामुळे हे विमान हवेत अक्षरशः नाचू शकतं, इतकी चपळाई आहे यात. Su-30 MKIचा सर्वोच्च वेग आहे मॅक 2, म्हणजे आवाजाच्या वेगाच्या दुप्पट. आता आपण मैल किंवा किलोमीटर प्रति तासाच्या पलीकडे आलोय, वेगाच्या एका नवीन जगात. आता हा मॅक स्पीड म्हणजे काय भानगड आहे? अगदी सोप्या भाषेत मॅक 1 म्हणजे आवाजाचा वेग आणि मॅक 2 म्हणजे त्याच्या दुप्पट वेग. म्हणजे जेव्हा एखादं विमान आवाजापेक्षा वेगाने जातं, तेव्हा ते सुपरसॉनिक वेगाने प्रवास करतं, असं म्हणतात. आतापर्यंत आपण वेगाबद्दल बोललो, क्षणार्धात गाठलेला वेग. पण कधीकधी वेगापेक्षा प्रवासात जास्त महत्त्वाचा असतो, नाही का? काय होईल जेव्हा प्रवासाचं मोजमाप तासात नाही तर दशकांमध्ये केलं जाईल? चला आता वेगाच्या एका अशाच विशाल प्रचंड मोठ्या संकल्पनेकडे वळूया. आता आपण पोहोचलो आहोत वेगाच्या अंतिम सीमेवर, अंतराळात. इथे वेळ आणि अंतर इतकं मोठं आहे की वेगाचा अर्थच बदलून जातो. हे आहे व्हॉयेजर 1. याचा प्रवास काही तासांचा नाही, काही दिवसांचाही नाही, तर अनेक दशकांचा आहे. बघा, 1977 मध्ये याने पृथ्वी सोडली आणि तब्बल 2012 मध्ये ते आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे ताऱ्यांच्या दुनियेत पोहोचलं. ही वेगाची नाही तर चिकाटीची, एका महाप्रवासाची कहाणी आहे. आणि याचा वेग किती आहे माहीत आहे? तब्बल 38,000 मैल प्रति तास. हा वेग इतका प्रचंड आहे की विचार करा, पृथ्वीभोवती एक पूर्ण चक्कर मारायला याला 1 तासापेक्षाही कमी वेळ लागेल. हा वेग आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वाच्या त्या अफाट पसाड्याची जाणीव करून देतो. तर जमीन, हवा आणि अवकाश या तिन्ही वेगवेगळ्या जगात वेगाचा अर्थ कसा बदलतो हे आता आपल्या लक्षात आलं असेल. चला तर मग या सगळ्यांना एकत्र आणून वेगाचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. वेग ही काही एकच गोष्ट नाहीये, ती एक सापेक्ष संकल्पना आहे. हायपरकारसाठी वेग म्हणजे रस्त्यावरची शर्यत जिंकणं, फायटर जेटसाठी तोच वेग म्हणजे देशाचं रक्षण करणं, आणि त्याच वेगाचा अर्थ अंतराळयानासाठी ज्ञानाच्या कक्षा रुंदावणं आहे. म्हणजे बघा, वेग तोच, पण उद्देश आणि संदर्भ पूर्णपणे वेगळे. म्हणजेच आपला हा वेगाचा ध्यास केवळ आकडे मोडण्यासाठी नाहीये, तो जमीन, मग हवा आणि मग थेट विश्वावर, ह्या सगळ्यावर प्रभुत्व मिळवण्याच्या आपल्या महत्वाकांक्षेचं प्रतीक आहे. यापैकी प्रत्येक मशीन, प्रत्येक यंत्र हे एका मोठ्या अडथळ्यावर माणसाने मिळवलेला एक मोठा विजय. आणि याच व्हॉयेजर 1ने
अब्जावधी किलोमीटर दूरवरून पृथ्वीचा एक फोटो पाठवला होता. एक छोटासा निळा ठिपका. त्या प्रतिमेवरून प्रेरित होऊन महान शास्त्रज्ञ कार्ल सॅगन म्हणाले होते, त्या ठिपक्याकडे पुन्हा बघा. ते इथे आहे. ते घर आहे. ते आपण आहोत. आपल्या इंजिनिअरिंगची ही सगळ्यात मोठी कामगिरी आपल्याला आठवण करून देते की या अफाट विश्वात आपलं स्थान किती लहान आहे. जमीन जिंकली, हवा जिंकली आणि अवकाशही. आता माणसाची पुढची सीमा कोणती असेल? कदाचित वेळेची की विचारांची? हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतो.